बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। आपल्या या लाडक्या बैलांना सजविण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। वर्षभर ज्यांच्या भरोशावर शेतीची सर्व कामे पार पडतात ते आपल्या लाडक्या बैलांना सजविण्यासाठी शेतकरी मायबापांनी तिसगाव येथे मोठ्या प्रमाणावर साहित्याची खरेदी केली। अगदी दीपावलीचा सण, गुढीपाडव्याचा सण, या सणाला ज्याप्रमाणे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावर नवनवीन साहित्याची खरेदी करतात, नवनवीन कपडे खरेदी करतात, नवनवीन वस्तू खरेदी करतात, त्याचप्रमाणे शेतकरी मायबाप आपल्या बैलांना सजविण्यासाठी नवनवीन साहित्य खरेदी करताना दिसून आले। पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणपोळीचा प्रसाद देत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले। आजच्या यांत्रिक युगातही त्रिभुवनवाडी येथील शेतकरी बांधवांनी बैलांचे उत्कृष्ट संगोपन केल्याचे चित्र पाहावयास मिळाले। यावेळी ढोल ताशांच्या गजरात हा उत्सव त्रिभुवनवाडी येथे पार पडला। त्रिभुवनवाडी येथील भरत कारखेले या प्रगतशील शेतकऱ्याच्या बैलजोडीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले, तर रविकिरण कारखेले या प्रगतशील शेतकऱ्याने आपल्या गायींना सजवून पोळा उत्सव साजरा केला। बैलाप्रमाणे गायी सुद्धा वर्षभर कुटुंबाला हातभार लावत असतात, त्यामुळे गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे रविकिरण कारखेले यांनी या प्रसंगी सांगितले। यावेळी त्रिभुवनवाडी येथे ट्रॅक्टरचाही मोठा पोळा पाहावयास मिळाला। शेतकरी बांधवांनी आपल्या ट्रॅक्टरला सजवून त्रिभुवनवाडी येथील त्रिभुवनेश्वर मंदिरासमोर हा पोळा उत्सव साजरा केला। पाथर्डी तालुक्यातील देवराई गावातही बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संपूर्ण देवराई गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि आताशबाजी करून बैल पोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। आनंद ऋषींची जन्मभूमी असलेल्या चिचोंडी गावातही बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी ढोल ताशांच्या गजरात चिचोंडी येथील शेतकऱ्यांनी आपला आनंदोत्सव साजरा करून बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। आदर्श गाव भोसे येथे सुद्धा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शेतकरी बांधवांनी वाद्यांच्या तालावर नाचून बैलांप्रती आपली अनोखी कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी ट्रॅक्टरचा सुद्धा पोळा भोसे गावात भरल्याचे पाहावयास मिळाले। भोसे गावात ट्रॅक्टरची सर्वाधिक संख्या असून गेल्या अनेक वर्षापासून भोसे येथील शेतकरी बैलपोळ्याबरोबरच ट्रॅक्टरचा पोळा साजरा करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अशोक टेमकर यांनी या प्रसंगी सांगितले। पाथर्डी तालुक्यातील खांडगाव येथेही बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी खांडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांची खांडगाव गावातून सवाद्य मिरवणूक काढली आणि बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली। करंजी गावातही बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी उत्तरेश्वर मंदिरासमोर हा भव्यदिव्य पोळा उत्सव साजरा करत शेतकरी बांधवांनी बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली।
पाथर्डी तालुक्यातील कवडगाव येथे सुद्धा बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। कवडगाव येथील हनुमान मंदिरासमोर शेतकरी बांधवांनी बैलांची सवाद्य मिरवणूक काढत आपला बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि ज्याच्या भरोशावर हा शेती उद्योग चालतो त्या शेतकऱ्यांच्या मित्राचा म्हणजेच बैलांचा हा बैलपोळा। मात्र दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत असल्याचे चित्र या बैलपोळ्यामधून दिसून आले। त्यामुळे निश्चितच ही परिस्थिती चिंताजनक आहे। म्हणूनच की काय, बाजारपेठेमध्ये मातीच्या बैलाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे यावेळी दिसून आले आणि अनेक जण हे मातीचे बैल खरेदी करतानाही दिसून आले। यांत्रिकीकरणाच्या काळातही आपल्या बैलांना जीवापाड जपणाऱ्या या शेतकरी मायबापांना जिंदगी न्यूज नेटवर्कचा मानाचा मुजरा। जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।